नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण भोपळ्याचे भज्जे केले आहेत। तर हे खायला खूपच छान लागतात आणि जे भोपळा खात नाहीत त्यांना सुद्धा हे भज्जे खूपच आवडतील, कारण हे कळणार सुद्धा नाहीत की आपण भोपळ्याचे भज्जे केलेले आहेत। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटण तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत। 1 चमचा आपण इथे जिरं वापरलेलं आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा वापरू शकता। तर आता आपण याची एक मिक्सरला जाडसर भरड काढून घेणार आहेत। आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही, अगदी जाडसर भरड काढून घ्यायची आहे। इथे मी एक अर्धा चिरलेला भोपळा घेतलेला आहे। तर त्याचा मागचा आणि पुढचा भाग आपण कापून घेतलेला आहे आणि त्याची साल सुद्धा काढून घेतलेली आहे। नंतर भोपळा आपल्याला मधोमध चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे कोवळा भोपळा असेल तर तुम्ही तो त्याच्या बिया न काढता सुद्धा वापरू शकता, पण इथे मी थोडासा जाडसर भोपळा होता म्हणून त्याच्या एक थोड्याशा वरची जी साल आहे त्याच्या बिया थोड्याशा जाड होत्या म्हणून बिया काढून घेत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला भोपळ्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि भोपळा आता आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला भोपळा चांगला किसून घ्यायचा आहे। आपण या भोपळा मिक्सरला फिरवून घ्यायचा नाही, कारण मिक्सरला फिरवून घेतला की त्याची एकदम बारीक पेस्ट होते आणि त्याची चव सुद्धा छान लागणार नाही। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे भोपळा चांगला किसून घ्यायचा आहे। बाकीचा राहिलेला सुद्धा भोपळा मी अशाच प्रकारे किसून घेणार आहे। तर इथे आपला 1 वाटीभर भोपळा किसून झालेला आहे। तर आता आपण इथे एक बॅटर बनवून घेणार आहेत। तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे। आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे आपण घरगुती डाळीचं बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 मोठा चमचा आपण इथे धने पावडर टाकून घ्यायची आहे। 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा, ओव्यामुळे खूप छान टेस्ट येते। 1 मोठा चमचा पांढरे तीळ टाकणार आहेत आणि आपले भजे हे आपल्याला डायजेस्ट होण्यासाठी 1 पाव चमचा आपण इथे हिंग वापरलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। 1 चिमूटभर आपल्याला इथं खायचा सोडा वापरायचा आहे आणि आपण जे ठेचा बनवून घेतला होता तो आता आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हे सुके जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण जो भोपळा किसून घेतला होता तो भोपळा आता या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर पाणी टाकून आपण इथे एक सैलसर बॅटर बनवून घेणार आहेत। तर बॅटर बनवताना आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर आपण ज्या प्रकारे कांद्याचे भजी बनवतो त्याच प्रकारे आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे। बॅटर हे जास्त घट्ट झालं की आपले भजे हे खूप गच्च होतात, तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। बॅटर जर पातळ झालं तर ते तेलात व्यवस्थित सोडता येणार नाहीत आपल्याला भजी, म्हणून एक मीडियमच आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहेत आणि एक सैलसर बॅटर करून घेणार आहेत। तर बॅटर आपण हे बाजूला ठेवलं आहे। इथे आपण कोथिंबीर घेतली आहे आणि सोबतच कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे। तर आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहेत। कढीपत्ता सुद्धा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। कोथिंबीर आणि कढीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते। तर हे चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्याला आता या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे।
परत थोडंसं पाणी टाकून आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। इथे हळद टाकायची विसरली होती, तर एक पाव चमचा इथे मी हळद टाकून घेणार आहे। हळदीमुळे खूप छान रंग येतो। तर हळद टाकली की परत एकदा आपल्याला बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बॅटर मिक्स केलं की आपल्याला हे असंच एक 5 ते 10 मिनिट बाजूला ठेवायचं आहे। तर बघू शकता तुम्ही आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी। तर बॅटर आपलं बनवून तयार आहे। तर आपण लगेचच इथे भजे बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे। आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण एक एक करून भजे सोडून घेणार आहेत। जर तुम्हाला हे असं हाताने जर सोडायचं अवघड वाटत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा भजे सोडू शकता। तर एक एक करून आपल्याला तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत। कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपण भजे सोडून घेणार आहेत। जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर भजे हे आपले व्यवस्थित तळले जाणार नाहीत। तर इथे भजे आपले तेलात सोडून झालेले आहेत। झाऱ्याने आपल्याला एकदा दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने आपल्याला भजे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गॅस कमी ठेवून आपल्याला भजे चांगले तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम वाढवायची नाही। तर कमी गॅसवरती आपले भजे चांगले तळून झालेले आहेत। रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। आणि भजे तळून झाले की झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत आपण। तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे। तेल नितळून आपण एका पेपरवरती, तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तर इथे आपण भजे तळून घेतलेले आहेत। तर राहिलेल्या पिठाचे सुद्धा अशाच प्रकारे आपण भजे तळून घेणार आहेत। बघा किती सुंदर भजे दिसत आहेत, क्रिस्पी पण झाले आहेत। तर इथे आपले सर्व भजे तळून झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही कधी भोपळ्याचे भजे खाल्ले आहेत का नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर इथे एक भजे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। तर बघा रंग पण खूप छान आलेला आहे। आणि मध्ये आपण भजे तोडलो की त्याला जाळी सुद्धा खूप छान पडलेली आहे। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत।